नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। एमपीएससी राज्य सेवा 2026 यांच्यासाठी फॉर्म सुरू झालेले आहेत मित्रांनो। हा फॉर्म कशा पद्धतीने भरावा, त्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस काय आहे, कोणती कागदपत्रे वगैरे लागतील का, या सर्व काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्ही देखील या परीक्षेच्या पूर्व परीक्षेची तयारी करत असाल तर याच्या पूर्व परीक्षेची संपूर्ण मराठी माध्यमाची बॅच मित्रांनो इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहे। आजच ऍप्लिकेशन डाउनलोड करा ही बॅच तुम्ही नक्की जॉईन करा। याच्यामध्ये सर्व पूर्व परीक्षा तुमची कव्हर होईल। लक्षात घ्या, याच्यासाठी तुम्हाला कोणत्या वेबसाईटवर जायचं आहे, एमपीएससी ऑनलाईन। आता लक्षात घ्या, दोन गोष्टी आहेत। जर कोणी उमेदवार नवीन असेल तर त्याला काय करावे लागणार माहितीये का, त्याला पहिले प्रोफाईल बनवावी लागणार आहे। प्रोफाईल बनवावी लागणार आहे त्याला। जुने जे विद्यार्थी असतील, आपले जुने कार्यकर्ते, तर त्यांना फक्त त्यांचा आयडी लागेल, बस त्याच्यावरच फॉर्म भरता येईल। पण जो नवीन व्यक्ती असेल ना, त्याला प्रोफाईल ही बनवावी लागणार आहे। प्रोफाईल कशी बनवावी त्याच्या संदर्भातला व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर आहे, तो पण तुम्ही बघू शकता। आणि तुम्ही मागणी केली तर आपण नवीन पण तुमच्यासाठी बनवून देऊ। ओके, आता जर याची प्रोफाईल बनलेली आहे त्याला काय करायचं, फक्त इथं त्यांचा ईमेल आयडी आणि किंवा मोबाईल नंबर टाकायचे, पासवर्ड टाकायचे आणि इथं लॉग इन ऑप्शन आहे, लॉग इन क्लिक करायचं, कॅप्चा कोड इथं फिल करायचा, त्याच्यानंतर तुमचं एमपीएससी होईल। आता एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्यात आधी माय अकाउंट मध्ये जाऊन तुम्ही तुमची प्रोफाईल अपडेट केली पाहिजे मित्रांनो। प्रोफाईल अपडेट याच्यामध्ये प्रामुख्याने काय गोष्टी अपडेट केल्या पाहिजे मी तुम्हाला सांगतो। ओबीसी, एनटी कॅटेगरी वाले, विजे कॅटेगरी वाले, एसबीसी कॅटेगरी वाले यांनी पहिले एनसीएल नॉन क्रिमिलियर हे अपडेट केलं पाहिजे। त्याच्यानंतर ज्यांनी काही टायपिंग वगैरे केलं असेल किंवा इतर काही त्यांचं एज्युकेशन झालेलं असेल, इतर काही पात्रतेमध्ये बदल झालेला असेल, तर त्यांनी ते बदल पहिले टाकून घ्यायचे, अपडेट करून घ्यायचे आणि त्याच्यानंतरच अप्लाय करायला जायचं। अप्लाय करायला ऑनलाईन ऍप्लिकेशन इथं आपल्याला दिसतं। मी इथं क्लिक केल्यानंतर बघा, पहिलेच महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2026, मी इथं व्ह्यू या बटनावर क्लिक करतो। व्ह्यू वर क्लिक केलं मी। आता 31 ला सुरू झालेला आहे फॉर्म आणि 20 जानेवारी पर्यंत फॉर्म जे आहे तर ते भरलं जाणार आहे। सगळ्यात आधी इथं चेक एलिजिबिलिटी याच्यावर क्लिक करायचं। जसं तुम्ही चेक एलिजिबिलिटीवर क्लिक केलं की तुम्हाला दिसेल तुम्ही कोणत्या कोणत्या पदासाठी आहेत। बघा, डेप्युटी चीफ एक्झिक्युटिव्ह याच्यासाठी मी एलिजिबल आहे। त्याच्यानंतर मी एलिजिबल नाही आहे, कोणासाठी एलिजिबल नाही आहे, असिस्टंट डायरेक्टर महाराष्ट्र फायनान्स अँड अकाउंट सर्व्हिसेस, कारण की अकाउंटची संदर्भातली आहे। माझी साधी मेकॅनिकल इंजिनिअरिंग झाली असल्यामुळे मी इथं मला एलिजिबल दाखवत नाही। ओके, इथं काय काय मला एलिजिबल दाखवतो बघा, डेप्युटी चीफ एक्झिक्युटिव्ह, असिस्टंट म्हणजे बीडीओ, त्याच्यानंतर इंडस्ट्री ऑफिसर, उद्योग निरीक्षक, हे का दाखवतो, माझं मेकॅनिकल झालेले, इंजिनिअरिंग झालेले, मला हे पोस्ट दाखवतो। तुम्हाला मे बी इथं वेगवेगळ्या पोस्ट ज्या आहेत तर त्या बघायला मिळतील। मग इथं मी कशावर क्लिक करेल, अप्लाय याच्यावर क्लिक करेल। आता इथं अप्लाय याच्यावर क्लिक केल्यानंतर मला राज्यसेवेसाठी दोन गोष्टी आहेत। मला एक ऑप्शनल सब्जेक्ट निवडावा लागणार आहे, ऑप्शनल सब्जेक्ट। मग मी इथून कोणताही, समजा मी PSIR ऑप्शनल सब्जेक्ट किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग ऑप्शनल सब्जेक्ट, कुठला एक ऑप्शनल सब्जेक्ट निवडू शकतो। दुसरा, मला मीडियम हे यूज करायचंय, मीडियम। मग मी कोणतं मीडियम घेतलं पाहिजे, मराठी घेतलं पाहिजे का इंग्लिश घेतलं पाहिजे, ते माझ्यावर आहे। मी कुठलंही एक मीडियम जे आहे तर ते चूज करणार आहे। त्याच्यानंतर एक्झाम सिटी चूज करणार आहे, पुणे असेल, मुंबई असेल, एकच चूज करायची आहे। कुठलेही एक सिटी जे आहेत तर ते तुम्ही इथं निवडू शकतात। या काही गोष्टी ठेवायच्या। त्याच्यानंतर बाकी काही नाही, इथं टिक करायचंय, इथं तुमचं लोकेशन लिहायचंय, सही ऑटोमॅटिक येईल, सबमिट आणि पे वर जायचंय। त्याच्यानंतर ऑनलाईन ऍप्लिकेशनवर क्लिक करा, एसबीआय करा, इज बस करा आणि इथं तुम्हाला बघा, इथं जवळपास 347.28 रुपये एवढं फी दिसेल। बघा, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, इथं युपीआयचं ऑप्शन नसल्यामुळे इथं तुम्हाला क्रेडिट डेबिट कार्डने जे आहे तर ते पेमेंट इथं करावं लागणार आहे। एमपीएससीने अजूनही युपीआय फीचर जे आहे तर ते आणलेले नाही आहे, तर ते त्यांनी त्याच्यावर जे आहे तर ते थोडं काम केलं पाहिजे। अशा पद्धतीने तुमचा फॉर्म भरला जाईल मित्रांनो। फॉर्म भरताना काही अडचण आली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा। आणि तुम्ही देखील एमपीएससीची तयारी करत असाल तर एमपीएससी साठीचं परिपूर्ण स्टडी मटेरियल तुमच्यासाठी एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिलेले। बघा, महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, इतिहास, अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था, सामान्य विज्ञान, या सगळ्या काही गोष्टी या पुस्तकात तुम्हाला पाहायला मिळतात। आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा किंवा हा नंबर आहे याला देखील जर तुम्ही कॉल केला तर ते तुम्हाला या पुस्तक सेट विषयी सगळी माहिती देतील। हे इंग्लिश मध्ये पण अवेलेबल बरं का, हे मराठीचा एक सेट आहे पूर्ण आणि अशाच पद्धतीने एक इंग्लिश मध्ये पण सेट बनवलेला आहे, तो पण तुम्ही नक्की जे आहेत तर ते परचेस करू शकतात मित्रांनो। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।